नी पेन होतोय म्हणून किती जण खाली बसणं टाळतायत, पायऱ्या चढणं उतरणं टाळतायत किंवा अगदी पायांचे एक्सरसाइज करणं टाळतायत, रनिंग टाळतायत. तर याच्यापैकी तुम्ही देखील एक असाल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. गुडघेदुखी ही खूप कॉमन होत चालली आहे. त्याची कारणंही बरीच आहेत आणि त्याचे ट्रीटमेंट ऑप्शन्स देखील बरेच आहेत. तर आधी आपण समजून घेऊया की गुडघेदुखीची मेन रिझन्स काय काय आहेत. त्याच्यातलं सगळ्यात मेन कारण म्हणजे डिजनरेशन, म्हणजेच काय, गुडघ्यांची होणारी झीज. हो, हेही नक्कीच आहे की हल्ली ही झीज खूप लवकर व्हायला लागली. याची कारणं परत तीच आहेत, लाईफस्टाईल जी आपली झाली आहे त्याच्यामुळे, त्याचप्रमाणे बऱ्याच प्रमाणात आपलं जे न्यूट्रिशन लॅक करतंय त्याच्यामुळे देखील डिजनरेशन लवकर यायला लागले. पण या डिजनरेशनमध्ये म्हणजेच काय, गुडघ्यांची होणारी झीज, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं ते म्हणजे एक्सरसाइजेस. कसं तर गुडघ्यांची झीज होण्याची पूर्णतः एक्सरसाइजेसनी थांबत नाही, पण ती झीज होण्याचा वेग जो असतो तो निश्चित मंदावतो. त्याचप्रमाणे त्याच्या आजूबाजूच्या, नीच्या आजूबाजूला वरती खाली जे स्नायू असतात त्या स्नायूंना बळकटी दिल्यामुळे काय होतं की तुमच्या नीची स्टेबिलिटी खूप छान मेंटेन राहते, गुडघा व्यवस्थित स्टेबल राहतो, त्याला सपोर्ट छान मिळतो आणि त्याच्यामुळे डिजनरेशनचा रेट निश्चितच कमी होतो. आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा आपण वेट बेरिंग काइंड ऑफ एक्सरसाइजेस करतो, म्हणजे त्याच्यावरती येणारा ताण जो आहे तो ताण व्यवस्थित मॉडिफाय करून आपण जेव्हा एक्सरसाइजेस करतो त्यावेळेला तुमचं कॅल्शियम रिजनरेशन देखील वाढतं. म्हणजेच काय, आपण हाडांना देखील त्याच्याने स्ट्रॉंग करतोय. हे झालं गुडघेदुखी होणारी डिजनरेशनमुळे. आता दुसऱ्या प्रकारची गुडघेदुखी म्हणजे काय, तर बऱ्याच जणांना हल्ली कॉमनली लिगामेंट इंजुरी, मेनिस्कस इंजुरी, म्हणजेच काय, बरेच जणांचं आपण ऐकतो की माझ्या गुडघ्याची गादी फाटली आहे किंवा लिगामेंट तुटलाय. तर याच्यामध्ये बेसिकली काय होतं की आपल्या नीला स्टेबिलिटी देण्यासाठी काही लिगामेंट्स असतात, त्याचप्रमाणे शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी काही मेनिस्कस असतात. आणि या मेनिस्कसला जेव्हा इंजुरी होते त्यावेळेला देखील आपल्याला गुडघ्यामध्ये पेन होतो. मेनिस्कसला, लिगामेंटला इंजुरी कधी होते तर युजली ही इंजुरी तुम्हाला जर्क बसला गुडघ्याला तेव्हा होते, किंवा तुम्ही चालताना, पळताना किंवा काही ॲक्टिव्हिटी करताना गुडघा अचानक असा जर ट्विस्ट झाला तर त्यावेळेला देखील ही लिगामेंटची, मेनिस्कसची इंजुरी होऊ शकते. आता याच्यामध्ये असं गरजेचं नाही आहे की प्रत्येक लिगामेंटच्या आणि मेनिस्कसच्या पेशंटला ऑपरेशनचीच गरज आहे. ग्रेड 1, ग्रेड 2 मेनिस्कस, लिगामेंट इंजुरीज ज्या आहेत त्या इंजुरीजमध्ये, बऱ्याच इंजुरीजमध्ये आपल्याला ऑपरेशन हे टाळता येतं. ऑपरेशन टाळून आपण फिजिओथेरपीने देखील त्याच्यामध्ये रिकव्हरी आणू शकतो. पण अगदीच काही ग्रेड 3च्या इंजुरीज असतात त्याच्यामध्ये ऑपरेशन अत्यावश्यक असतं आणि तिथे ते केलं देखील पाहिजे. ऑपरेशन नंतर देखील लिगामेंटच्या आणि मेनिस्कसच्या फिजिओथेरपी ही अनिवार्य असते बरं का. सो जेव्हा लिगामेंट आणि मेनिस्कसच्या इंजुरी होत आहेत तेव्हा देखील त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्याच्यामध्ये मात्र निश्चितच झीज होणाऱ्या ज्या एक्सरसाइजेस असतात, झीज गुडघ्याची झाल्यानंतरच्या ज्या आपण एक्सरसाइजेस करतो त्याच्यापेक्षा याचा एक्सरसाइज प्रोटोकॉल अगदी पूर्णतः वेगळा असतो. त्याच्यामुळे हे व्यवस्थित सुपरवाइज्डच झालं पाहिजे, मनाने कुठल्याही एक्सरसाइजेस करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुडघेदुखी का मागे लागते तर त्याचं कारण लाईफस्टाईल देखील आहे. आपण पूर्णतः खाली बसणं बंद केलंय, आपण 2 पायांवरती बसणं बंद केलंय, आपण जेवायला देखील खाली मांडी घालून बसत नाहीये. तर या सगळ्यांमुळे देखील स्टिफनेस डेव्हलप होऊन देखील बऱ्याच जणांना नी पेन होतो. अर्ली एजमध्ये जो नी पेन होतोय बेसिकली 20, 30, 35, 40 पर्यंत, तो बऱ्याच वेळेला असा स्टिफनेस इंड्यूस्ड नी पेन देखील आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्सरसाइजेस करत राहणं, त्या नीची मोबिलिटी मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पण एक्सरसाइजेस म्हणून काहीही एक्सरसाइजेस करायच्या नाही आहेत, मी परत तेच सांगते. कारण तुम्हाला प्रॉपर कुठला मसल वीक आहे त्याप्रमाणे डिसाईड करून एक्सरसाइज प्रोटोकॉल ठरवला जातो. त्यामुळे या गुडघेदुखीला इग्नोर करण्यापेक्षा आणि नंतर हळूहळू ते वाढत जाऊन नी रिप्लेसमेंटपर्यंत पोहोचण्यापेक्षा, किंवा ही गुडघेदुखी आपल्या ॲक्टिव्हिटी थांबेपर्यंत आपण थांबण्यापेक्षा लवकरच या गुडघेदुखीची काळजी घ्या आणि लवकरच एखाद्या चांगल्या फिजिओथेरपिस्टना दाखवा, किंवा आम्हाला देखील तुम्ही ऑनलाईन कन्सल्ट करू शकता.